शिवसेना आणि दसरा मेळावा ही शिवसैनिकांची एक परंपरा आहे। दसऱ्याच्या निमित्ताने सीमोल्लंघन करत अनेक शिवसैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये दाखल होतात आणि या ठिकाणी विचारांचं सोनं लुटण्यासाठी हे सर्वजण दाखल होतात। प्रत्येक शिवसैनिकांमध्ये या दसरा मेळाव्याची उत्सुकता असते। सध्या आज मुंबईमध्ये शिवतीर्थावरती शिवसेना उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होत आहे। मात्र सध्या पुण्यामध्ये मुंडवा चौकामध्ये लागलेला बॅनर सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। या बॅनरवरती विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा असा आशय लिहिला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या बॅनरवरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सपत्नीक आहेत। म्हणजे प्रत्येक शिवसैनिकांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्याची उत्सुकता मात्र सर्वांना लागलेली आहे। खरं तर हे ज्यांनी हे बॅनर लावले ते सध्या आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्या समवेत चर्चा करणार आहोत। खरं तर आज मुंबई या ठिकाणी शिवतीर्थावरती दसरा मेळावा होतोय। शिवसेनेची एक परंपरा आहे, विचारांचं सोनं लुटण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक या ठिकाणी दाखल होतात। मात्र सध्या पुण्यामध्ये तुम्ही जे बॅनर लावले ते बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। काय बॅनरच्या पाठीमागची लावण्याची भूमिका आहे आणि सध्या तुम्ही मुंबईकडे कूच करणार आहेत, काय मनात भावना आहेत? आमच्यासाठी दसरा म्हणजे दिवाळीसारखा मोठा सणच आहे आणि या ठिकाणी हे बॅनर लावण्यामागचं उद्दिष्ट हेच की जी असंख्य मराठी माणसाची व महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे की ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं, तीच आमची इच्छा आहे। कदाचित जे तुमच्या माध्यमातून आणि इतर चर्चेतून येते की आज कदाचित युतीची घोषणा माननीय उद्धव साहेब आमचे पक्षप्रमुख करतील, त्यामुळे या ठिकाणी हे जे कुटुंब आहे ते कुटुंब ज्यावेळेस मध्यंतरी एका कार्यक्रमात एकत्र आले होते त्यामुळे आम्ही तो फोटो या ठिकाणी लावलेला आहे। खरं तर शिवसेनेचा दसरा मेळावा अनेक गोष्टींसाठी खरं तर महत्त्वपूर्ण ठरलेला आहे। म्हणजे केंद्रातील आणीबाणीला पाठिंबा असेल किंवा त्याचबरोबर ती मुंबईच्या मैदानावरती वानखेडेवरती आपला पाकिस्तान आणि भारताच्या सामन्याला केलेला विरोध असेल किंवा आदित्य ठाकरे यांचं लॉन्चिंग असेल किंवा राज ठाकरे यांनी उद्योग सेनासुद्धा याच दसरा मेळाव्याच्या निमित्तानं सुरू केली होती। त्यामुळे आजचा दसरा मेळावा सुद्धा ऐतिहासिक किंवा विशेष काहीतरी ठरू शकतोय का? 100% माननीय राऊत साहेबांनी या सकाळीच विधान केलेलं आहे। जसं बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करताना 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त पाहिला होता, तसाच कदाचित राज ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांची युती झाली तर तो 4.5 मुहूर्त असेल असं संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे। निश्चितच शिवसेनेचा दसरा मेळावा हा देशाला दिशा देणारा आहे आणि नक्कीच या आज देखील या ठिकाणी दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे नक्कीच काहीतरी दिशा देण्याचं काम पक्षाला आणि शिवसैनिकांना महाराष्ट्राला करतील, आम्हाला ठाम विश्वास आहे। तुम्ही सर्व शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याची कशी तयारी केली आहे आणि कशा पद्धतीने आज तुम्ही मुंबईकडे जाताय, काय तयारी? आता आमच्या 2-3 गाड्या गेलेल्या आहेत, 2-3 गाड्या निघत आहेत। आता आम्ही सगळे कूचच करत आहोत, सगळे वेळ चालू आहे आमच्या सगळ्यांचं जायचं आणि आम्ही एकदम आनंदात जयघोष करत पक्षाचा त्या ठिकाणी जाणार आहोत। एकंदरीत आपण बघू शकतो की प्रत्येक शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि शिवसेना जिंदाबाद अशा जयघोष करत हे सर्व शिवसैनिक जे आहेत ते थोड्याच वेळामध्ये मुंबईकडे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जाणारा पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।